तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड एक नंबरला सगळ्यात अगोदर आपण बियाणं बदलून पाहतो, 2 नंबरला आपण पीक बदलून पाहतो, 3 नंबरला खतं बदलून पाहतो, 4 नंबरला दुकानदार आहे तो बदलून पाहतो आणि सगळ्यात शेवटी आपण जमीन बदलून पाहतो. सगळं बदलतो पण जो बदलू राहिला तो कधीच बदलत नाही. अरे खरं बदलायला कोणी पाहिजे? सगळ्यांकडे आज जेवायला भरपूर आहे, कपडे भरपूर आहे, पण आरोग्यच नाही, घालणारा निरोगी नाही. ही शेवटची पिढी आहे ज्यांचं आता 40 ते 60 वय आहे, ज्यांच्या समोर त्यांची मुलं मरताना दिसणार आहे त्यांना. त्याचं कारण आरोग्य एवढं भयानक खराब झालेलं आहे. म्हणून उतारा वाचवायच्या अगोदर उतारावाला वाचवा. आजचं मेडिकल सायन्स तुम्हाला जिवंत ठेवू शकतं, निरोगी नाही. हे वाक्य अंडरलाईन करून ठेवा. तुम्हाला आहे असं निरोगी जगायचं असेल ना, तर तुम्ही पहिलं काय करा, विषारी अन्न खायचं बंद करा. तुम्ही पैसा कमवू नका असं नाही, पैसा खूप कमवा, पण त्याच्या अगोदर ज्याच्यासाठी कमवायचे त्याला कमवू पाहिजे. ज्या ज्या पिकांना तुम्हाला टणकपणा आहे, असा कठीणपणा आहे, ज्यांना पानगळ होते, त्या सगळ्यांना तुम्हाला पाणी कमी द्यायचे. मला काय सांगायचंय, डाळिंब लावून माणूस श्रीमंत होत नाही, डाळिंब पिकवून श्रीमंत होतो. जेवढी मुळी तुम्ही लांब न्याल तेवढं झाडाचा विस्तार काय होणार, मजबूत होणार. तुम्ही काय म्हणणार, अरे मी एससीटी वैदिक वापरतो तरी पण मला रोग कसे काय आले? नवीन युजर शेतकऱ्यांनी डबल ताकदीने बेसल डोस टाका. म्हणजे काय, भाजीपाल्यामध्ये सुरुवातीला झाडाची वाढ होत नाही, तेलाला घाबरायचं नाही, मरीला घाबरायचं नाही, नेमॅटोडला घाबरायचं नाही, कुठल्याच रोगाला घाबरायचं नाही. डाळिंबामध्ये कुठल्याच पिकामध्ये का बरं नाही घाबरायचं? कारण ज्या रस्त्याने रोग येतात तो रस्त्याने आपण जाणारच नाहीये. आपण अशा रस्त्याने येणार आहे ज्या रस्त्याला चोरच नसतात, डायरेक्ट समृद्धी हायवे. फक्त तेवढा टोल भरायचा सुरुवातीला. बाजारभाव बघून पीक कधीच पिकवायचं नाही. बाजारभाव कमी झाले दुर्लक्ष करायचं, बाजारभाव चांगले आले की लक्ष द्यायचं. ही थिअरी कधी शेतीमध्ये वापरायची, एससीटी वैदिक मध्ये नाही वापरायची. का बरं? सरांनी वैदिक खताबद्दल भरपूर काही सांगितलं, पण खताचे काही प्रकार सांगितले नाही. हमने क्या किया है, हमने जहर का नाम दवा रखा है. सरकारने तर गांडूळ खताचे प्लॅन टाकायला दिली होती. मग मला म्हणायचं काय आहे, त्यातून सेंद्रिय कर्ब का नाही वाढला? मार्केटमधल्या कुठल्याही खतामध्ये सेंद्रिय कर्ब मिळत नाही आणि एससीटी वैदिक हे सेंद्रिय कर्बाशिवाय काहीच विकत नाही. तुमच्या जमिनीमध्ये रासायनिक खतं भरपूर आहे, पण त्यांना लागू करणारं सेंद्रिय कर्ब तत्व प्राण, शरीर किती मोठं असू द्या, प्राण नसेल तर प्राण महत्वाचा आहे. आणि एससीटी वैदिक मध्ये प्राण आहे. तुमच्या मातीमध्ये खत आहे, साळीच्या रूपामध्ये तांदूळ आहे, पण तो शिजवलेला नाहीये. तुम्ही काय करताय, बाहेरून भात विकत आणताय आणि इथं तांदूळ पडलेला आहे. मग तुमच्या मातीमध्ये खत आहे, ते वापरायच्या ऐवजी तुम्ही बाहेरून आणून खत टाकताय. मग तुम्ही शहाणे आहे का? तुम्ही जा मातीचं परीक्षण करायला, पोटॅश जास्त, कॅल्शियम जास्त, अमुक जास्त, तर खरं आहे का खोटं आहे? परंतु सेंद्रिय कर्ब मात्र कायम कमी. तुम्हाला जर रासायनिक शेती करायची तर रासायनिक शेती करा. तुम्हाला रसायनामध्ये वाढलेले सगळे जीव वाढतील. तुमच्या थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, तुमचे बुरशा, कीटक, सगळे कीटक वगैरे सगळे वाढतील. मधमाशा कमी होतील, ट्रायकोडर्मा कमी होईल, तुमचे जमिनीमधले जीव सगळे कमी होतील. तुम्ही जर जमिनीमध्ये जे पौष्टिक घटक आहे, ह्युमस वाढवला तर तुमचे सगळे मित्र जीव वाढतील. तुम्ही शेतीमध्ये आहार कोणता ठेवता, तो भांडारा महत्वाचा आहे. भांडारा तुम्ही जर चांगला ठेवला, तुम्हाला कुठल्याच प्रकारची जीवाणू टाकायची गरज नाही. तुम्ही जमिनीमध्ये गांडूळ तयार करा. तुमच्या शेणखताचा अंगात गांडूळ तयार होऊ द्या. तुम्ही गांडूळ खतं तयार करू नका, तुम्ही जीवाणू तयार करू नका. जमिनीमध्ये जीवाणूंचं काय द्या, अन्न द्या. तुमची जैविक शेती तेच संपन्न सुरू होणार आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, 10 गुंठे करून पहा, स्वतःच्या मेंदूनी करा. आमचं बिलकुल लक्षात ठेवायचं नाही. आमचं काय लक्षात ठेवायचं, फक्त विधी लक्षात ठेवायची आणि पथ्य लक्षात ठेवायची. साधना तुमची तुम्ही करायची, निरीक्षण करायचं, स्वतःच्या मेंदूवर विश्वास ठेवायचा. मातीत काय बदल झाला, पिकात काय बदल झाला? राम सर म्हणले, पहिले मातीत बदल होईल, नंतर पिकात होईल, नंतर आपल्या खिशात होईल. मग तो होतोय का? नाही होते तर राम सरांना फोन करा, त्यांच्या अधिकाऱ्यांना करा, त्यांच्या डिस्ट्रीब्युटरला करा आणि 1 वर्ष एका 10 गुंठ्याच्या क्षेत्राला द्या आणि मग निर्णय घ्या. राम राम. राम राम. शेतकरी म्हटलं की शेतकऱ्याची प्रतिमा नेहमी दारिद्र्याने बरबटलेला असे दाखवले जाते. खरं तर आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर आपण आलो तर इकडचा शेतकरी बऱ्यापैकी सधन आहे, खाऊन पिऊन सुखी आहे. फार गर्भ श्रीमंत नसेल परंतु सुखी आहे, बरोबर आहे ना? परंतु जसजसं वेळ पुढे चाललेला आहे, जसं वर्ष पुढे चाललेले, तसं तसं कुठेतरी समस्यांना काहीतरी वाढ व्हायला लागली, समस्यांना तोंड द्यायची वेळ यायला लागली. त्याच्यामुळे खर्च आणि उत्पन्न आणि आपण करत असलेली मेहनत याचा ताळेबंद काय होतोय,
बिघडतोय. तर मग हा जो ताळेबंद आहे, हा ताळेबंद दुरुस्त कसा करायचा, तर मग त्यासाठी आपण काय करतो, आधी 1 नंबरला सगळ्यात अगोदर आपण बियाणं बदलून पाहतो. 2 नंबरला आपण पीक बदलून पाहतो. 3 नंबरला खतं बदलून पाहतो. 4 नंबरला दुकानदार आहे तो बदलून पाहतो. आणि सगळ्यात शेवटी आपण जमीन बदलून पाहतो. शेवटी नाही, जमीन टिकतच नाही, पिकतच नाही, चला जमीन बदलून बघू. सगळं बदलतो, पण जो बदलू राहिला तो कधीच बदलत नाही. आणि खरं बदलायला कोणी पाहिजे, आपण म्हणतो काळाबरोबर बदललं पाहिजे. मग काळाबरोबर आम्ही बदलतोय ना. आम्ही बैल सोडून दिले, ट्रॅक्टर धरला. आम्ही जुनी बियाणं टाकून दिले, आम्ही नवीन बियाणं घेतले. मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगतोय लक्षात घ्या, शेतकऱ्यांना आता तंत्रज्ञानाची गरज नाहीये. शेतकऱ्यांनी हे ओळखणं गरजेचं आहे की माझं कल्याण कशामध्ये आहे. शेतकऱ्याचं कल्याण पैसे कमवण्यात नाहीये, हे लक्षात घ्या. पहिलं, प्रत्येक शेतकऱ्याला पैशांच्या पाठीमागे पागल बनवलं जातंय. प्रत्येक शेतकऱ्याला फक्त नफा, फक्त प्रॉफिट. पूर्वीचा शेतकरी असा नव्हता हो. पूर्वीचा शेतकरी ज्याच्यासाठी पिकवत होता त्याचा आनंद बघायचा. की मी समजा भाजीपाला पिकवला, मग खाणारा आनंदी आहे का, त्याला बरं वाटायचं. घरी जर बाजरी केली किंवा मका केली, गहू केला, तर माझ्या घरातल्या माणसांना चांगलं खायला मिळते का पोळी, हे बघायचं. आता मला चांगलं खायला मिळते की नाही, माझ्या नातवंडांना, माझ्या पोरांना, याच्याविषयी काही चिंता नाही. सकाळीच कुणीतरी म्हणत होतं, सगळ्यांकडे आज जेवायला भरपूर आहे, कपडे भरपूर आहे, पण आरोग्यच नाही, घालणारा निरोगी नाही. ही शेवटची पिढी आहे, ज्यांचं आता 40 ते 60 वय आहे. ही तुमची पहिली पिढी आहे ज्यांच्या समोर त्यांची मुलं मरताना दिसणार आहे त्यांना. त्याचं कारण आरोग्य एवढं भयानक खराब झालेलं आहे. म्हणून उतारा वाचवायच्या अगोदर उतारावाला वाचवा. आणि ते वाचवण्याचा एकच मार्ग आहे, मातीला बलवान करा. मातीमधून विष पूर्ण बंद करा. बरोबर आहे. आणि स्वतःच्या घरच्यांसाठी 10 गुंठ्यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला घरच्या घरी पिकवा आणि तो खा. नाहीतर तुम्ही डॉक्टरांच्याच भरत्या करणार, हे तुम्हाला मी लिहून देतो. दवाखान्यामध्ये गेलेला माणूस चालत जातो, तिकून कुबड्यांवर येतो, लक्षात ठेवा. तो गंज जगतो भरपूर, पण तो कुबड्यांवर जगतो, हे विसरू नका. म्हणून मला सांगायचं काय, आजचं मेडिकल सायन्स तुम्हाला जिवंत ठेवू शकतं, निरोगी नाही. हे वाक्य अंडरलाईन करून ठेवा. तुम्हाला आहे असं निरोगी जगायचं असेल ना, तर तुम्ही पहिलं काय करा, विषारी अन्न खायचं बंद करा. घरी मिल्क चार्जरचं दूध, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतामध्ये 10 गुंठ्यासाठी सर्व प्रकारचा भाजीपाला. आपलं अन्नधान्य 10-10 गुंठे करा. घरच्या घरी गहू, बाजरी पिकवा, हरभरा पिकवा, त्याला एसटी वैदिक वापरा. बाकी तुम्हाला काय पिकवायचं ते पिकवा. मला सांगायचं काय आहे की तुम्ही पैसा कमवू नका असं नाही, पैसा खूप कमवा, पण त्याच्या अगोदर ज्याच्यासाठी कमवायचे त्याला कमवा. पहिलं मातीला श्रीमंत करा. कोणाला श्रीमंत करा? मातीला. ते काय एसटी वैदिकच करा असं नाही, त्याला कळलं पाहिजे मी माझ्या मातीला काय करायचंय, श्रीमंत. आणि तुम्ही जर तुमच्या मातीला श्रीमंत केलं तर बाकीचं काम निसर्ग करतो, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. मग आता तुम्हाला एसटी वैदिक मध्ये समजा तुमच्याकडे कुठले पीक आहेत सध्या, आता तुम्हाला कशाचं मार्गदर्शन हवंय? डाळिंब किती जणांना पाहिजे? अरे बाप, सगळ्या मोंड्याचा माल इथे. किती एकर आहे तुमचे का डाळिंबाचे? अच्छा, म्हणजे डाळिंब बऱ्याच जणांचे. फळबागांचा सगळ्यांचा नियम सारखा. मग ती संत्रा, मोसंबी, डाळिंब तुमचं, किंवा बोर असो, ॲपल बोर असो, निमोनिया असो, हे सगळे जे पिकं आहे ज्यांना काटे, ते सगळ्या पिकांचे नियम एकच असतात. त्यांचा नियम काय आहे? ती कमी पाण्याची पिकं आहे. ज्या झाडाला काटा आहे त्याला पाणी कमी लागतं. बरोबर आहे. तुमच्याकडे पाणी कमी असेल तर ते तुमच्यासाठी काय वरदान आहे, आणि तुमच्याकडे पाणी जास्त असेल तर तुमच्यासाठी शाप आहे. पहिला नियम लक्षात आला. ज्या ज्या पिकांना तुम्हाला टणकपणा आहे, असा कठीणपणा आहे, ज्यांना पानगळ होते, त्या सगळ्यांना तुम्हाला पाणी कमी द्यायचंय. ओके. मग पाणी कमी द्यायचंय म्हणजे कसं, किंवा लोक 5 तास देतात, तुम्ही 1 तास द्यायचंय का, असं नाही. पाणी कमी या शब्दाचा अर्थ असा की 2 पाण्यामधलं अंतर काय पाहिजे. पाणी तुम्ही फुल द्या, पर फ्लोचं पाणी द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं काय असेल तर फ्लोचं पाणी द्या, पर ड्रिप करू नका, काही प्रॉब्लेम नाही. उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. पण त्या 2 पाण्यामधलं अंतर काय पाहिजे, जास्त पाहिजे. त्या झाडाला पाण्याचा शोक बसला पाहिजे, ताण बसला पाहिजे. एससीटी वैदिक मध्ये तुम्ही सेंद्रिय कर्ब वाढवा, पाणी द्यायची गरज नाही. बरोबर आहे. मग पाणी धरून ठेवायची क्षमता झाडामध्ये सगळ्यात जास्त एससीटी वैदिक मुळे राहते.
SCD वैदिकमध्ये जवळजवळ 70% लोक फक्त पाणी जास्त दिल्यामुळे फेल होतात. हे बऱ्याच जणांना माहित नाही. मला सांगा, तुमचं पाणी नाहीये, त्याच्यामध्ये दर 1000 लिटर पाठीमागे 1 किलो क्षार आहे. मग तुम्ही एका वेळेस किती 1000 लिटर भरता? कमीत कमी 70-80 1 लाख लिटर वगैरे भरता. 70-80 हजार लिटर तर भरता का नाही एका भरणीला? मग ते किती किलो झालं? ते 70 ते 80 किलो. म्हणजे वॉटर सोल्युबलच्या 3 गोण्या दरवेळेस तुम्ही सोडता, पाणी भरता. म्हणजे हे पूर्वी असं नव्हतं. आता पाण्यामध्ये तेवढे काय झाले? क्षार उतरलेले. मग हे जे पाणी आहे ते पाण्याबरोबर एवढं क्षार जमिनीमध्ये वाढता आणि म्हणून तुमची पिकं खराब होतात. पाणी व्यवस्थापन सर्वात महत्वाचं. त्यासाठी आपण SCD वैदिकमध्ये अमृत जल काढलेलं आहे. ज्यांना डाळिंब लावायचे त्याने सॉइल चार्जर बरोबर अमृत जलचं ड्रिंचिंग हे केलंच पाहिजे. अमृत जलचा वापर हा तुमच्या भागामध्ये जेवढा जास्त होईल तेवढं मराठवाड्यामध्ये रिझल्ट कसे येतील बापू? 1 नंबर येणार. मला काय सांगायचंय, डाळिंब लावून माणूस श्रीमंत होत नाही, डाळिंब पिकवून श्रीमंत होतो. मग ज्यांना डाळिंब लावायचे त्यांनी पहिला नियम सांगितला, पाण्यावर अंकुश ठेवा, अमृत जलचा पुरेपूर वापर करा पहिल्या दिवसापासून, ड्रिंचिंग पासून. ओके, तुमचा रोप मरणार नाही, तुमचं रोप कोमजणार नाही. दुसरी गोष्ट, त्याला पाण्याचं शेड्यूल कसं वापरायचं? पहिले 6 महिने खोडाच्या जवळ 3-4 बोटावर पाणी द्यायचं. नंतरचे 6 महिने 1 फुटावर पाणी द्यायचं. नंतरचे 6 महिने 1.5 फुटावर पाणी द्यायचं. आणि 2 वर्षानंतर 2 फुटावर पाणी द्यायचं. जसं तुम्ही ड्रीप लांब न्याल तशी मुळी त्या ड्रीपच्या दिशेने काय होईल? पुढे पुढे चालत जाईल. आलं लक्षामध्ये? जेवढी मुळी तुम्ही लांब न्याल तेवढं झाडाचा विस्तार काय होणार? मजबूत होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जिथे तुम्ही ड्रीप नेणार आहात तिथं पहिला बेसल डोस भरा आणि मग ती ड्रीप तिकडे शिफ्ट करा. ड्रीप शिफ्ट करताना एकाच वेळेस अर्धा फुटापेक्षा जास्त लांब न्यायची नाही. म्हणजे जो डिस्टन्स आहे तेवढा अर्धा फुटाच्या आसपास न्यायचा आणि आतल्या बाजूच्या टोकापासून त्याचा बेसल डोस भरायचा. कळलं तुम्हाला? म्हणजे ओला जो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पहिली मुळी आणि दुसरी मुळी एकमेकांमध्ये काय झाली पाहिजे? म्हणजे पहिला बेसल डोस जर समजा इथं टाकलाय तर दुसरा बेसल डोस इथं आला पाहिजे. त्याच्यानंतर झाला बेसल डोस बद्दल. पुढची गोष्ट, दर 2 ते 3 महिन्याला अर्धा किलोचा बेसल डोस भरायचा. तुमची माती काळी असेल तर बेड करा आधी आणि बेडवर लागवड करा. जर माती तुमची जर भुरकी असेल तर सपाटीला केलं तरी काही प्रॉब्लेम, नंतर बेड करा. म्हणजे आपल्या लक्षात आलं का आपल्याला कशा प्रकारे डाळिंबाचं नियोजन करायचंय? मग खत व्यवस्थापनामध्ये शेड्यूल मिळतं, आपलं लेखी शेड्यूल. तुम्हाला ते शेड्यूल मिळेल त्याप्रमाणे तुम्ही डाळिंबाची लागवड करा. तुम्हाला एक लक्षात ठेवायचे, कृषी अमृत आणि RNPH शिवाय फक्त कृषी अमृत कुठल्याच पिकाला वापरायचं नाही. अगदी तो भाजीपाला असो, तुमचं का धान्य असो, काही पण असो. दुसरा बेसल डोस तुम्ही कृषी अमृत बरोबर सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्डचा घेऊ शकता. कृषी अमृतचं प्रमाण एकरी समजा आम्ही 10 बॅग सांगतो, त्याचं जर 20 बॅग किंवा 15 बॅग तुम्ही केलं तर तेवढं प्रमाण RNPHचं किंवा सम्राट शक्ती मिराकलचं वाढवलं पाहिजे. तुम्ही नुसतं कृषी अमृत जास्त टाकलं तर तुमचं जसं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते तसं तुमचं नायट्रोजन वाढणार आणि मग तुम्ही काय म्हणणार, अरे मी SCD वैदिक वापरतो तरी पण मला रोग कसे काय आले किंवा माझ्या शेतीमध्ये पीक का बरं येत नाही. लक्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही SCD वैदिक वापरणार आहे, बेसल डोसचं अंतर समजा जर झाडावर जर माल असेल तर अंतर हे भाजीपाल्यामध्ये 35 ते 40 दिवस आणि फळबागामध्ये 60 दिवसापेक्षा जास्त असता कामा नाही. त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर झाले तर तुमचा माल वीक पडू शकतो किंवा गळू शकतो, कारण त्याची बॅटरी काय होते, संपून जाते. धान्य पिकाला एकच बेसल डोस बास होतो. भाजीपाल्याला तुम्हाला चालू होईपर्यंत 2 बेसल डोस आणि चालू झाल्यानंतर दर 35 दिवसाला 1 बेसल डोस. जोपर्यंत तुम्हाला पीक चालू ठेवायचं तोपर्यंत तो चालू राहतो. ज्यावेळेस तुम्ही बेसल डोस बंद करणार त्याच्यानंतर महिना 1.5 महिन्यात पाक तुमचा प्लॉट संपणार. तुम्ही बेसल डोस चालू ठेवला तुम्ही वर्षभर सुद्धा पीक चालू शकता. लक्षामध्ये नवीन युजर शेतकऱ्यांनी डबल ताकदीने बेसल डोस टाका. म्हणजे काय, आम्ही जर सांगितलं 5 बॅग टाका, तुम्ही 10 बॅग टाका आणि त्याच्यावर SSM सम्राट शक्ती मिराकल किंवा RNPH सुद्धा जास्त वापरा. तुम्ही जर अशा पद्धतीने जर शेती केली आणि पाण्याचा वापर जर मर्यादित ठेवला, लहान वयामध्ये थोडं थोडं पाणी द्या, 15-20 मिनटं साधारणतः आठवड्यातून 2दा द्या. काळी माती असेल तर, हलकी असेल तर 3दा द्या. 15-20 मिनटं, 15-20 मिनटाचं 20 मिनटावर न्या, 25 मिनटावर न्या, 30 मिनटावर न्या, पण अंतर मात्र कमी करू नका. कळलं का? आणि मग पाणी एकदा तुमचं तासभरावर गेलं की मग अंतरावर लक्ष द्यायचं. म्हणजे जसजसं त्या पांढऱ्या मुळ्यांचा विस्तार वाढेल तसतसं तुमचं पाणी सुद्धा कुठे गेलं पाहिजे, जास्त गेलं पाहिजे. राईट. आणि एक लक्षात ठेवायचं, भाजीपाल्यामध्ये सुरुवातीला झाडाची वाढ होत नाही, कारण आपले सगळे लोक रोपं लावतात आणि रोपट्यामध्ये रोपवाटिकेमध्ये त्यांनी मुळांची वाढ काय केलेली असते, थांबवलेली असते. त्या शॉकमधून ते मुळं बाहेर यायला कमीत कमी 7-8 दिवस लागतात. त्यानंतर
आपण भरलेला बेसल डोस हा मातीमध्ये असतो आणि जिथं आपण रोप लावलं तिथं काही खत नसतं. मग त्यामुळं त्या खतापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो. तो वेळ असतो 10 ते 15 दिवसाचा. मग त्या दरम्यान तुम्ही बेसल डोस टाकलाय हे विसरून जा आणि त्याला 1-2-3 ड्रेंचिंग द्या. मग त्या काय असेल सॉईल चार्जर, एनर्जी बुस्टर किंवा सॉईल चार्जर, त्याच्याबरोबर तुम्ही LSQ शिलाजीत करा. अशा 2-3 ड्रेंचिंग तुम्ही जर केल्या मग त्याच्यामुळे तुम्ही हेल्थ फायटर वगैरे हे वापरू शकता थोडं थोडं. आणि लहान रोपटं असतं, फार जास्त ड्रेंचिंग करून खर्च वाढीत बसू नका. रोप मोठं मोठं व्हायला लागलं की 50 ml, 60 ml, 70 ml असं 2-3 ड्रेंचिंगपर्यंत वाढवायचं. एकदा तुमच्या झाडाने एक छत्री पकडली तुम्ही पुढे ड्रेंचिंगची गरज नाही. मग ते ड्रिपच्या मागे काम करतं. तुम्ही जर अशा पद्धतीने शेती केली तर डाळिंब शेती तुम्ही तेलाला घाबरायचं नाही, मरीला घाबरायचं नाही, नेमॅटोडला घाबरायचं नाही, कुठल्याच रोगाला घाबरायचं नाही. डाळिंबामध्ये कुठल्याच पिकामध्ये का बरं नाही घाबरायचं? कारण ज्या रस्त्याने रोग येतात तो रस्त्याने आपण जाणारच नाहीये. आपण अशा रस्त्याने येणार आहे ज्या रस्त्याला चोरच नसतात, डायरेक्ट समृद्धी हायवे. फक्त तेवढा टोल भरायचा सुरुवातीला. पहिला बेसल डोस तेवढं जरा जास्त पॉवरफुल आहे, जड जातं माणसाला, रोग असतो, बरोबर आहे. मग माती बलवान करेपर्यंत तुम्हाला दम काढायचा आहे. पीक पैलवान झालं तुम्हाला डोळ्याने दिसणार आहे, मग तुम्ही काही दम नाही खात, मला माहिती आहे. पीक चांगलं दिसायला लागलं शेतकरी थांबत नाही. आणि अजून एक गोष्ट, बाजारभाव बघून पीक कधीच पिकवायचं नाही. बाजारभाव कमी झाले दुर्लक्ष करायचं, बाजारभाव चांगले आले की लक्ष द्यायचं. ही थिअरी कधी शेतीमध्ये वापरायची, वैदिकमध्ये नाही वापरायची. का बरं? कारण तुमच्या पिकाला काहीही झालं तरी चांगले बाजार मिळतात. का बरं? कारण आपल्या पिकाची क्वालिटी अशी असते ती खावंसं वाटतं ते माणसाला. त्याच्यामुळे मार्केटमध्ये कोणी जरी विचारित नसलं तर आपला माल मात्र लगेच विकला जातो 10-20 रुपये जास्त. त्याच्यामुळे आपला माल कधी कवडीमोल भावात जाणार नाही. फक्त तुम्ही पिकवल्यावर आमच्या अधिकाऱ्यांना कळवा. मालाच्या क्वालिटी कधी कॉम्प्रोमाइज करू नका. माल 1 नंबर पिकवा. आजकाल तर भाजीपाल्यामध्ये जाऊ द्या, परंतु फळबागांमध्ये गॅरंटेड पैसे होतात. फक्त तुम्ही सुरुवातीपासून लागवडीपासून त्याची काळजी घेतली पाहिजे. पाण्याचा वापर मर्यादित करा, अमृत जलचा भरपूर वापर करा. तुम्हाला शेतीमध्ये बेसल डोसमध्ये अंतर करू नका. 10 एकर वापरायचं 1 एकर करा. 1 एकर करायच्या ऐवजी 10 गुंठे करा. पण त्या 10 गुंठ्याला 1 एकर एवढं काय द्या, पोषण द्या. आणि त्याला काय बनवा, बलवान बनवा. तुमचं पीक यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? असेल तर व्हॉट्सअप करा. सर्वांना खूप धन्यवाद. नमस्कार, माझं नाव विजय कोलते. सरांनी वैदिक खताबद्दल भरपूर काही सांगितलं, पण खताचे काही प्रकार सांगितले नाही. खताचे 16 प्रकारचे प्रकार असतात. हे वैदिक खत हे सेंद्रिय खत झालं. पुन्हा एक मेजर म्हणजे मुख्य अन्नद्रव्य घटक असतात. युरिया, पोटॅश, फॉस्फेट हे मुख्य अन्नद्रव्य घटकच आहे. दुय्यम अन्नद्रव्य घटक म्हणजे सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घटक म्हणजे झिंक, बोरॉन, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम. तुम्ही जसं म्हटले खतांचे प्रकार वगैरे काय झाले माहिती का? ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा पत्ता विचारायचं नाही. तरी पण तुमच्या माहितीसाठी सांगतो मी. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्हाला गाडी सुरक्षितपणे चालवण्याचं ज्ञान पाहिजे का गाडीचा ॲक्सिडेंट कसा होतो याचं ज्ञान पाहिजे. आज काय झालंय, केमिकलवाल्यांनी काय केलंय, शेतकऱ्यांना नुसतं रोगांचा अभ्यास शिकवलाय. थ्रिप्स कसा ओळखायचा, मावा कसा ओळखायचा, बुरशी कशी ओळखायची, मर कशामुळे येतो, अमुक कशा. अरे रोगांचा अभ्यास करून तुझ्या डोक्यात रोगच घुसणार आहे. आणि तू शेतामध्ये गेल्यावर काय शोधणार आहे, रोगच शोधणार आहे. तू मुळे, पान, त्याचं आरोग्य, फळ, फूल, मधमाशी ह्या नाही शोधणार. तू पांढरी माशी शोधतील, मधमाशी नाही शोधणार. जेवढे रासायनिक औषध आहे ज्याला आपण औषधं म्हणतो ते विष आहे. एक औषध आहे विष आहे, पण त्याला नाव काय ठेवलंय? हमने क्या किया है, हमने जहर का नाम दवा रखा है. आणि असंच आपल्या इंडियन लोकांना आजपर्यंत काय केलं, फसवलं. मला सांगा, टीव्हीवर जाहिरात येते, सोयाबीनच्या पिकावर एक फवारणी केली जाते केमिकलची आणि लगेच त्याला फुलं येतात, टोमॅटोला फुलं येतात आणि याची फळं लागतात. सगळ्यांनी पाहिली, तुमच्या पोरांनी पण पाहिली शेजारी बसून. ते काय म्हणतं, ज्या अर्थी पप्पा पाहून काहीच म्हणत नाही त्या अर्थी हे औषध मारल्यावर फुलं येतात आणि त्याला फळं लागतात. खरं आहे खोटं आहे? ती जाहिरात पाहिल्यावर ते पोरगं जेव्हा मोठं होणार आहे तेव्हा ते काय म्हणणार आहे का हे कीटकनाशक मारल्यावर सेटिंग होतं. खरं का खोटं? आणि ते मारल्यावर त्याला का कळणार आहे काही फुलं सगळे गळून जाते. कीटकनाशक मारल्यावर फुलं काय होता, गळून जातात. हे खरं आहे का खोटं आहे? मग जाहिरातीमध्ये काय दाखवलंय, खोटं. परंतु जाहिरातीत दाखवलंय मग ते पुन्हा पुन्हा दाखवलं जातं आणि मग ते आपल्याला काय वाटतं, खरं वाटतं. हेच जग आहे आत्ताचं. 100 वेळा खोटं पुन्हा पुन्हा बोला ते खरं वाटायला लागतं. आणि जसं तुम्ही म्हटले की खतांचे प्रकार, तुम्ही जे खतांचे प्रकार ज्याला म्हणता ते जे मिनरल्स आहे. मिनरल्स म्हणजे काय, मूलद्रव्य. आता मूलद्रव्यामध्ये झाडाला किती अन्न घटक लागतात, 16. किती लागतात, 16. त्याच्यामध्ये पहिले कोणते येतील, हे असं आहे आपलं NPK.
काय मी NPK मला एक सांगा, NPK पूर्ण जर पोषण मोजलं जर 100%, जर एखाद्या झाडाला जर 100 किलो अन्न लागत असेल, त्यातलं NPK फक्त किती लागतं माहिती का? 2.5% लागतं. बरं NPK सोडा, NPK कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोन्यूट्रियन 7 आणि 3 10 आणि 3 13, हे 13 जण मिळून 6% लागतात. मग 54% काय लागतं? सेंद्रिय कर्ब तर कुठल्याच खातात नाही. सेंद्रिय कर्ब जर वाढवायचा आहे, तो जर 54% लागतोय, तर तो कसा वाढवायचा? यासाठी कोणतं खत द्यायचं सांगा ना. सरकारने कोणतं खत लॉन्च केलेलं आहे? बरं, यांचं म्हणणं आहे गांडूळ खत आहे, बरोबर आहे ना. आता लोकांना गांडूळ खत नाही आहे का? सरकारने तर गांडूळ खताची प्लॅन टाकायला दिली होती. मग मला म्हणायचं काय आहे, त्यातून सेंद्रिय कर्ब का नाही वाढला? बोला पटापटा, महत्वाचा मुद्दा आहे आता खूप. सेंद्रिय कर्ब का नाही वाढला? शेणच निकट झालं ना. हा, आता कसं बोलले, जो कस आहे ना, कस, त्याला सेंद्रिय कर्ब म्हणतात. कसच नाही राहिला. ज्या दुधामध्ये 3 पॉईंट फॅट आहे, त्याचं तूप कमी निघणार. ज्याच्यामध्ये 5 पॉईंट फॅट आहे, त्याच्यामध्ये तूप जास्त निघणार. हे सांगायला शासनाने पाहिजे का? नाही. म्हणजे ते तूप कधी वाढेल? जे फॅट वाढलं तर. आणि फॅट कधी वाढेल? जर त्याला जर कसदार चारा दिला तर. आणि कसदार चारा कधी येईल? जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असला तर. NPK देऊन कसदार चारा तयार होत नाही. आपल्याला ज्याचं नॉलेज शिकवलं गेलं, त्याच्यामध्येच नापीक जमिनीचं पाळंमुळं रपलेली आहे. मार्केटमधल्या कुठल्याही खतामध्ये सेंद्रिय कर्ब मिळत नाही. आणि SCT वैदिक हे सेंद्रिय कर्बाशिवाय काहीच विकत नाही. सेंद्रिय कर्ब तुम्ही जर 0.3 वरून जर 3% नेला, तर तुमच्या जमिनीमध्ये 40 वर्षापूर्वी सारखं काहीही पिकेल. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, SCT वैदिकचे शेतकरी एवढं रेकॉर्ड ब्रेक का बरं उत्पन्न काढतात? जादू नाही ती. तुमच्या जमिनीमध्ये रासायनिक खतं भरपूर आहे, पण त्यांना लागू करणारं सेंद्रिय कर्ब तत्व प्राण, शरीर किती मोठं असू द्या, प्राण नसेल तर प्राण महत्वाचा आहे. आणि SCT वैदिक मध्ये प्राण आहे, रासायनिक खतामध्ये फक्त शरीर आहे. मग शरीर महत्वाचं आहे की प्राण महत्वाचा आहे? मग प्राण द्या. मग तो प्राण आपण निर्माण करतो. मग तुम्ही म्हटले जसं याचे स्रोत काय, तर याच्यावेळी स्रोत वापरतो आपण जंगलातील जडीबुटी. उदाहरण सांगतो तुम्हाला, साखर तयार होते ऊसाच्या रसापासून. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं जे स्टिविया आहे. आता जर आपण असं ठरवलं की साखर घ्यायची एकीकडे आणि एकीकडे तो पाला घ्यायचा, तुमचं काय मत आहे की 1 किलो जर पाला घेतला आपण त्या स्टिवियाच्या झाडाचा पाला फक्त, तर त्याच्यामध्ये आपण इकडं किती ग्रॅम साखरमध्ये त्याची गोडी परिपूर्ण होऊ शकते? सायन्स असं म्हणतं 1 किलो जर स्टिविया घेतलं तुम्ही, तर 30 किलो साखर लागते त्याला, त्याची बरोबरी करायला. एवढं गोड येते. आपण जसं म्हणतो की आपलं छोटं पॅकेट आहे RNPHचं, पण ते 50 किलोच्या गोणीपेक्षाही पॉवरफुल काम करतं. लक्षामध्ये का? कारण याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे. आता जमिनीला कुठल्याही मूलद्रव्यांची, तसं तुम्ही विचार जर केला तर जमिनीमध्ये 45% खनिजे असतात. आता ही माती घेतली मुठभर हातामध्ये, तुम्ही 1 किलो माती घ्या, त्याच्यामध्ये 450 ग्रॅम खनिजाचे. खनिज म्हणजे खत, निजलेले खत. खनिज म्हणजे निजलेले खत. म्हणजे ही माती कशापासून बनलेली आहे? खतांपासून. कशापासून? फक्त ते खत काय आहे? कसं भाताचे, तो गुणीमध्ये तांदूळ आहे म्हणजे काय आहे? भाताचे. फक्त शिजवलेला नाहीये, पण शिजवल्याशिवाय आपल्याला पचणार, हे बरोबर आहे की नाही? तसं तुमच्या मातीमध्ये खत आहे, साळीच्या रूपामध्ये तांदूळ आहे, पण तो शिजवलेला नाहीये. तुम्ही काय करताय? बाहेरून भात विकत आणताय आणि इथंच तांदूळ पडलेला आहे. मग तुमच्या मातीमध्ये खत आहे, ते वापरायच्या ऐवजी तुम्ही बाहेरून आणून खत टाकताय. मग तुम्ही शहाणे आहे का? मग तुम्ही काय टाकायला पाहिजे? त्या मातीमध्ये जे कमी पडलंय, काय कमी पडलंय? त्या मातीत कमी पडलंय ते म्हणजे 25% पाणी, 25% हवा. बाकी झालं सगळं 95 झालं, एकदम बरोबर. मग 5% काय? 5% तुम्ही म्हटलं ते ऑर्गॅनिक कार्बन. कळलं का तुम्हाला? मला सांगा, जमिनीमधून हा 5% कार्बनच कमी झालाय, बाकी सगळं आहे उलट जास्त आहे. तुम्ही जा मातीचं परीक्षण करायला, पोटॅश जास्त, कॅल्शियम जास्त, अमुक जास्त, तर खरं आहे का खोटं आहे? परंतु सेंद्रिय कर्ब मात्र कायम कमी आहे. कमी आहे की नाही? म्हणजे मातीतला सेंद्रिय कर्ब जर भरून काढला तर तो त्या मातीमध्ये पाणी आणि हवा धरून ठेवतो आणि ते जे झोपलेले खनिज आहे त्यांना जागं करतो आणि माती स्वतःच खत बनते. तुम्हाला बाहेरून खत टाकायची गरज नाही. मला सांगा,
जैविक हे जे शेती आहे आणि ऑर्गॅनिक शेती याच्यामध्ये काय फरक आहे? जैविक शेती म्हणजे काय? ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस, पॅसिलोमायसिन, केएमबी आहे की नाही, पीएसबी, केएमबी, ॲसिडोबॅक्टर हे वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूंच्या मदतीने शेती करणे म्हणजे जैविक शेती. बरोबर आहे की नाही? हॅलो, जीवामृत करा, स्लऱ्या करा, घनामृत, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा पहिली गोष्ट, जमीन सजीव आणि सुपीक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का नाही आहे? सजीव म्हणजे काय? जिच्यामध्ये जीवाणू आहे. आणि सुपीक म्हणजे काय? जिच्यामध्ये पीक पिकवण्याची कस आहे. कस असेल तर ती जमीन सजीव राहू शकते. जर कसच नसेल, तुम्ही कितीही सजीव जमीन केली परत ती निर्जीव होणार आहे. जीवाणू जे असतात ते कशावर जगतात? ग्लुकोज आणि ऑर्गॅनिक कार्बन. जैविक शेती म्हणजे जीवाणूंच्या आधारावर केली झालेली शेती आणि ऑर्गॅनिक शेती म्हणजे सेंद्रिय अवशेषांच्यावर आधारित केली गेलेली शेती. आता मला सांगा, जीवाणू जगतात सेंद्रिय पदार्थांवर, मग सेंद्रिय शेती आणि जैविक शेती वेगळी कसं काय होईल? म्हणजे सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती या दोनच प्रकार आहे शेतीची. तिसरा एक प्रकार आहे नैसर्गिक शेती, म्हणजे काहीच नाही करायचं. मग आता मला सांगा, जैविक शेतीचा काही कुठेच संबंध नाही आहे. आता मला सांगायचं हे तुम्हाला की तुम्ही जैविक शेतीला, काही लोक समजा ऑर्गॅनिक शेती ना, त्याच्यामध्ये काय आहे? तुमचे नीम ऑइल, जसं यांनी उदाहरण सांगितलं, करंज ऑइल आहे किंवा हां हे निंबोळी पेंट, हे जे सगळं आहे हे ऑर्गॅनिक शेतीचं आहे, जैविक शेतीचं नाही आहे. लक्षामध्ये. आता वैदिक शेती म्हणजे काय? वैदिक शेतीमध्ये आपण जमिनीला सेंद्रिय कर्ब वाढवायला मदत करायचा. सेंद्रिय कर्ब जर वाढला तर जमिनीमध्ये पिकाची मुळी वाढते, तुमचा मायक्रोरायझा वाढतो, ॲझोटोबॅक्टर वाढतात, गांडुळं वाढतात, गांडुळांबरोबर सगळे जीवाणू वाढतात. तुम्हाला काहीही वाढवायची गरज नाही. तुम्हाला जर रासायनिक शेती करायची तर रासायनिक शेती करा, तुम्हाला रसायनामध्ये वाढलेले सगळे जीव वाढतील. तुमच्या थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, तुमचे बुरशा, कीटक, सगळे कीटक वगैरे सगळे वाढतील. मधमाशा कमी होतील, ट्रायकोडर्मा कमी होईल, तुमचे जमिनीमधले जीव सगळे कमी होतील. तुम्ही जर जमिनीमध्ये जे पौष्टिक घटक आहे, ह्युमस वाढवला तर तुमचे सगळे मित्र जीव वाढतील. तुम्ही शेतीमध्ये आहार कोणता ठेवता तो भांडारा महत्त्वाचा आहे. भांडारा तुम्ही जर चांगला ठेवला, तुम्हाला कुठल्याच प्रकारची जीवाणू टाकायची गरज नाही. तुम्हाला एकदम सोपं उदाहरण सांगतो साहेब, तुम्हाला जर समजा मुंग्या हव्या, मुंग्या, तर तुम्ही मुंग्या धरून आणाल का साखर टाकाल? त्यांना कसं काय कळतं बुवा एवढं लांबून यायचं? कळलं तुम्हाला? म्हणजे मुंग्या आहे तर साखर टाकायची गरज आहे. तसं जीवाणू जमिनीत आहे, फक्त तुम्हाला त्यांना आहार देण्याची, अनुकूल वातावरण देण्याची गरज आहे. ते तुम्ही देणार नाही, ते तुम्ही ड्रममध्ये देणार. गांडूळ तुम्ही बेडवर तयार करणार. अरे गांडूळ जमिनीत पाहिजे ना. मग एसटी वैदिकमध्ये आम्ही काय म्हणतो, तुम्ही जमिनीमध्ये गांडूळ तयार करा. तुमच्या शेणखताच्या अंगात गांडूळ तयार होऊ द्या. तुम्ही गांडूळ खतं तयार करू नका, तुम्ही जीवाणू तयार करू नका. जमिनीमध्ये जीवाणूंचं काय द्या? अन्न द्या. तुमची जैविक शेती त्यालाच संपन्न सुरू होणार आहे. म्हणजे आपण जैविक शेती बी करतो, ऑर्गॅनिक शेती बी करतो आणि आपण आधुनिक शेती बी करतो. हे एसटी वैदिकचा मूल मंत्र आहे लक्षामध्ये. म्हणजे आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही. एकदा तुम्ही एसटी वैदिकचा बेसल डोस टाकला की बिंदास झोपून घ्यायचं. ते गांडुळांना त्यांचं काम करू द्या, तुम्ही काय डिस्टर्ब करता? नाही, त्यांना मी माझ्या आवडीचं खाद्यपदार्थ टाकतो. तुला काय कळतं रताळ्या, त्याला काय लागतं ते. म्हणजे मला सांगायचं काय आहे, ह्या केमिकलवाल्यांनी ह्या आधुनिक नावाखाली शेतकऱ्यांना शास्त्रज्ञ बनायला मागे लागले आणि शेतकरी काय गोंधळून गेला. हा येऊन वेगळा शिकवतो तो. अरे मी म्हणतो माती बरोबर बोला ना, पिकाबरोबर बोला. माती मऊ झाली, माती सुगंधित झाली, मातीमध्ये तुम्हाला एक ओलावा दिसायला लागला, ही लक्षणं सुपीक मातीची. पण नुसती माती भुसभुशीत झाली म्हणजे ती रोटेवेटरनी पण होती. मातीला तुम्हाला हालचाल करायची गरज नाही पडली, नांगरायची गरज नाही पडली पाहिजे, अशी माती सुपीक झाली पाहिजे. शेती करण्याची योग्य पद्धती शिका आणि सुंदर शेती करून सुफलम सफलम मस्तपैकी चांगले राहा, श्रीमंत राहा, निरोगी राहा. हे ह्या राहण्यामध्ये पडूच नका. तुम्हाला ही कंपनी हे शिकवेल, ती कंपनी ते शिकवेल. मी तुम्हाला काय म्हटलं, 10 गुंठे करून पहा, स्वतःच्या मेंदूनी करा. आमचं बिलकुल लक्षात ठेवायचं नाही. आमचं काय लक्षात ठेवायचं, फक्त विधी लक्षात ठेवायची आणि पथ्य लक्षात ठेवायची. साधना तुमची तुम्ही करायची, निरीक्षण करायचं, स्वतःच्या मेंदूवर विश्वास ठेवायचा. मातीत काय बदल झाला, पिकात काय बदल झाला. राम सर म्हणले पहिले मातीत बदल होईल, नंतर पिकात होईल, नंतर आपल्या खिशात होईल. मग तो होतोय का? नाही होते तर राम सरांना फोन करा, त्यांच्या अधिकाऱ्यांना करा, त्यांच्या डिस्ट्रीब्युटरला करा आणि 1 वर्ष एका 10 गुंठ्याच्या क्षेत्राला द्या आणि मग निर्णय घ्या. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला आम्ही बांधील आहोत. थँक्यू.